जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 3 जानेवारी इसवी सन 1671 माघ शुद्ध तृतीया शके 1592 संवत्सर साधारण वार मंगळवार. महाराज आक्रमक झाले. इसवी सन 1670 नंतर महाराजांनी मिर्झाराजा जयसिंगाच्या बरोबरचा तह मोडून तहात गमावलेले किल्ले आणि प्रदेश पुन्हा स्वराज्यात घेण्यास सुरुवात केली. अत्यंत आक्रमकपणे किल्ले सिंहगड घेऊन औरंगजेब आणि मोगलांना आव्हान देत त्यांनी रणशिंग फुंकले. म्हणूनच त्यांना प्रत्युत्तर म्हणून औरंगजेबाने महाराजांना रोखण्यासाठी महाबत खानाची नेमणूक करून दक्षिणेचा सेनापती म्हणून पाठवले व त्यासोबत जसवंत सिंहाची नेमणूक केली. 3 जानेवारी इसवी सन 1684 छत्रपती संभाजी महाराजांनी वसईच्या देशमुखास पत्र लिहिले. सुलतान माजम व शाबद्दी खान गनीम दोहीकडून कोकणात उतरला. या प्रसंगी हशामांचे बहुतच प्रयोजन आहे. याकरिता संताजी येसाजी यास नौसंचनी हशमाचा जमाव वरघाटे पाठविले. असे हे सांगतील तिहेप्रमाणे हशमांची नौसंचनी करून पाठवून देणे. तुम्हा संगी हशामाचा पोखता जबाव झाला तरी गनिमाचा काय गुमान लागला बुडविलाच जातो. आजवरी स्वामीने तुमचे चालविले ते सार्थक. या दिवसात करून आपला मजुरा करून घेणे म्हणजे स्वामी तुम्हावरी संतोषी होतील, आपले समाधान असू देणे. 3 जानेवारी 1737 यशवंत बुरुज मार्टेलो टॉवर. 1737 ऑक्टोबरला अर्नाळा किल्ल्याच्या तटबंदीच्या बुरुजाच्या बांधकामास सुरुवात झाली. 3 जानेवारी 1737 ला किल्ल्यापासून अदमासे 1000 हात अंतरावर फिरंगी बुरुज होता. त्याचे काम हाती घेतले होते. घेरा 115 हात, पाया जमिनीत 4 हात, 18 हात जमिनीपासून उंच, 9 हातावर सफेली चुने गच्ची बांधणी केली. 8 जनग्या धरल्या व 16 तोफांच्या जागा केल्या. त्यावर सुतार लावून तक्तोपोशी कौलारू केली. 3 जानेवारी इसवी सन 1739 गुजरातमधील ठाणे, बादल, पारडी घेण्यासाठी चिमाजी आप्पांनी पिलाजी जाधव यांचा मुलगा सटवाजी जाधव यास रवाना केले. पण दमण येथील किल्ल्यांची भक्कम शिबंदी पाहता या मुलखात रायजी शंकर नावाच्या एका माहितगाराला पाठवले व 3 जानेवारी 1739 रोजी लिहिलेल्या पत्रात चिमाजी आप्पा चौकशी करताना सटवाजी जाधवास लिहितात: श्री शके 1660 पौष शुक्ल 5 राजश्री सटवोजी जाधव गोसावी यांची अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. तिसा सलासीन मया अलफ रामनगरकर राज्यास आम्ही भेटीस बोलाविले आहे. ऐशास तुम्ही बादला पारडीस खटपट करावयाचा उद्योग केला असेल तरी रामनगरकर राज्यास देखील तुम्ही आपणाजवळ ठेवून घेणे आणि कामसिद्धीस नेणे. तैसेच रायाजी शंकर यास कार्य असिले तर ठेविणे. ते राहतील. जरी तुम्ही तेथील कार्यास उपक्रम केलाच नसेल तर मग विनाकार्या मशार निल्हेस ठेवावेसे नाही, पाठवून देणे. डहाणूजवळ डोंगर बांधावायचा आहे, तो बांधतील. सारांश: तुम्ही बादला पारडी जेर करावयाचा उद्योग केला असेल तरी व रायबा तेथे असावेसे असेल ते वर्तमान लिहिणे. लेखन: श्री राजा शाहू नरपती हर्षनिधान बाजीराव पल्लाळ प्रधान. 3 जानेवारी इसवी सन 1775 गोव्याच्या विसेरेईने पुणे दरबारातील पोर्तुगीजांचे वकील नारायण शेणवी धुमे यांना लिहिलेल्या पत्राची नोंद. आशियाई लोक हे लाचलुचपतीला बळी पडणारे असतात. तेव्हा तुम्ही मंत्री आणि अधिकारी यांना लाच चारून त्यांना सहज वश करून घेऊ शकाल. मात्र पैशांचा व्यवहार विश्वासू माणसामार्फत करावा. वानगी दाखल वरील अवतरण दिले आहे. त्यावरून पोर्तुगीज आणि पेशवाईतील मुत्सद्दी यांच्यामधील संबंधांवर चांगला प्रकाश पडतो. 3 जानेवारी इसवी सन 1831 भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि पहिल्या शेतकरी शाळेच्या संस्थापक महानायिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. यांचा मृत्यू 10 मार्च इसवी सन 1897 मध्ये पुणे येथे झाला. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.